नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ईशसृष्टीमध्ये जे अनेक नवलाव किंवा अवतार झाले, त्या अवतारामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, त्याच्यानंतर त्यांच्या भावंडांचा म्हणजे सोपान काकांचा, निवृत्तीनाथांचा आणि मुक्ताईचा, या देवतांचा अवतार आहे। त्याविषयी संतांची अनेक प्रमाण आहेत। शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे। आणि ही भावंड जन्माला आली ही गोष्ट म्हणण्यापेक्षा त्यांच्या अवतारापासून जनसामान्यांच्या उद्धाराला सुरुवात झाली असं त्यांच्या चरित्राविषयी सांगता येईल। त्यात स्वतः निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार होते, ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचा अवतार होते, सोपानदेव हे ब्रह्मदेवाचा अवतार होते आणि मुक्ताई ही स्वतः मूळ माया मुक्ताई असं तिला म्हटलेलं आहे। सोपानदेवांचा जो समाधी आहे तो सासवडला आहे। निवृत्तीनाथांचा समाधी तिकडे त्र्यंबकेश्वरला आहे। आणि मूळ माया मुक्ताई ती विद्युत ज्याप्रमाणे विलीन होते त्याप्रमाणे ती विलीन झाली। समाधीचा वगैरे काही विशेष नाही आहे। संप्रदायामध्ये बऱ्याच संतांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत। निवृत्तीनाथांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, नाथ महाराजांचा, ह्या सगळ्यांचा समाधीचा जर तुम्ही विचार केला तर यांनी सगळ्यांनी स्थलसमाधी घेतली। नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि तुकाराम महाराजांनी आकाश समाधी घेतली, असा प्रत्येकाचा विशेष आहे। त्यामध्ये सोपानदेवाविषयी जर बोलायचं झालं तर सोपानदेवांनी गीतेवरची एक सोपानदेवी म्हणून स्वतंत्र छोटासा ग्रंथ लिहिला आहे। ती सोपानदेवांचंही वैशिष्ट्य अत्यंत आगळं वेगळं आहे, ती सुद्धा अतिशय चिंतनीय आहे। आणि सोपानदेव हे अतिशय ज्ञानी आहेत, किंबहुना सोपानदेवांच्या विषयी त्यांनी सोपानदेवी वाचली तर त्याच्यावरही पुन्हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिता येईल, इतकी अर्थपूर्ण अशा प्रकारची ती सोपानदेवी आहे। म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून ज्ञानदेवी म्हटले जातं, तसं सोपानदेवांनी ती लिहिलेली असल्यामुळं त्याला सोपानदेवी असं नाव दिलेलं आहे। आणि ते वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सोपानदेव हे अत्यंत तलस्पर्शी चिंतन करणारे, अतिशय सूक्ष्म चिंतन करणारे, किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या, निवृत्तीनाथांच्या पावलावर पाऊल ठेवून, किंबहुना त्यांचेच बंधू असल्यामुळं त्यांनी केलेलं अनुकरण हे सगळं त्यांच्या वाङ्मयामध्ये आहे असं तुम्हाला आढळात येईल। आणि असं सगळ्यांची एक वाक्यता असलेलं आणि आजकालच्या या चंगळवादाच्या युगामध्ये संतांचं वाङ्मय हेच त्याला तरणोपाय ठरेल, बाकी जगातलं कोणतंही वाङ्मय त्याला उपयोगी पडणार नाही। ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व सोपानदेवीचंही आहे। आणि सोपानदेवानी ज्याप्रमाणे सोपानदेवी लिहिली त्याप्रमाणे एक हरिपाठसुद्धा लिहिला आहे, तोही अतिशय चिंतनीय आहे। माऊलींचा जसा चिंतनीय तसा तो सोपानदेवांचाही अतिशय चिंतनीय आहे। की सोपानदेवांचा महत्त्वाचा भाग सोपानदेवांनी लिहिलेली सोपानदेवी हीच खरी त्यांची वाङ्मयी मूर्ती आहे, किंवा त्यांनी लिहिलेला जो हरिपाठ तीच एक वाङ्मयी मूर्ती आहे। ती जर आपण लोकांच्यामध्ये प्रसृत केली, लोकांच्यामध्ये प्रचारात आणली तर ती अतिशय उपयुक्त ठरेल। आता ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं, निवृत्तीनाथांचं महत्त्व आहे, मुक्ताईचं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सोपानदेवांचंही महत्त्व लोकांच्यामध्ये प्राप्त होईल, प्रसृत होईल आणि समाजामध्ये दैवी संपत्ती वाढावी, वृद्धिंगत व्हावी, समाजकारण सगळं होऊन समाजामध्ये संपत्ती नांदावी। आणि हे सगळे पुजारी, सगळे लोक जे आहेत ते सगळे गोसावी घराण्यातले आहेत। निवृत्तीनाथांचे पुजारीही गोसावी घराण्यातले आहेत, इथले सोपानदेवांचेही पुजारी गोसावी घराण्यातले आहेत। गोविंदबुवा इथे राहिले, लहान असताना राहिले, दादांची सेवा केली, उत्तम प्रकारचा अभ्यास केला आणि ते त्या घराण्यामध्ये जसं त्यांचे पूर्वज इथे येऊन दादांचे, नाना महाराजांच्या जवळ येऊन शिकून तयार झाले, त्याच योग्यतेचे हे गोविंदबुवाही तयार झाले होते। आता ते गोविंदबुवा वारले, आता हे दत्तात्रेय आहे तर त्यांनी तेही उत्तम कीर्तन करणारे आहेत, पण आता ते त्यांची मुलं आता हे नारायणराव वगैरे हे आहेत, आता यांनी हे केलं पाहिजे। माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे भूता परस्परे पुणो मैत्र जीवाची ही जर स्थिती तुम्हाला निर्माण व्हावी असं वाटत असेल तर त्यामध्ये या सगळ्या संतांचा जसा महत्त्वाचा भाग आहे त्याप्रमाणे सोपानदेवांचाही भाग अतिशय महत्त्वाचा आहे।
तो थोडा कोणी मनावर घेऊन त्याला आणलं नाही पुढे, पण आता आणलं तर तेही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये येऊ शकेल. ते होणं अत्यंत गरजेचं आहे. ते व्हावं याविषयी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी आणि सरते शेवटी सोपानदेवांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की याला प्रचार प्रसार होऊन समाजामध्ये दैवी संपत्तीला वाढण्याकरता उपयोग व्हावा, अशी प्रार्थना करून हे माझं अल्पसं बोलणं पूर्ण करतो. आता जावे अभयदान, जीवन एक रूपेचे, जीवन एक रूपेचे, उभारोनी बाहो देवा, उभारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, नाभी नाभी या उत्तरे, नाभी नाभी या उत्तरे, करुणा करे शांत विजय, करुणा करे शांत विजय, उभारोनी बाहो देवा, उभारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, तुका म्हणे केली आस, तुका म्हणे केली आस, तो हा दिवस फळाचा, तो हा दिवस फळाचा, उभारोनी बाहो देवा, उभारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, पुंडलिक वरदे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु सोपान महाराज की जय. रूप पाहतालोचनी सुख झाले हो धारणे, सुख झाले हो धारणे, सुख झाले हो धारणे,
देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव विठ्ठल बरवा माधव बरवा माधव जय राम कृष्ण धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी आले घर जावई कुंडे आले घर जावई कुंडे लटिके वचन नाही नाही लटिके वचन नाही देही उदासीन देही उदासीन देही उदासीन देही उदासीन ये देव उपकारासाठी ये देव उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई मधुरावाणी उठे मधुरावाणी उठे तुकामणे वाव कुठे तुकामणे वाव ये देव उपकाराचा ये देव उपकाराचा आले घर जावई कुंडे आले विठोबार संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी दयावंत दे अंतरी दयावंत दे अंतरी दयावंत दे अंतरी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी तेथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तेथे उपकारासाठी तेथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई खुंटी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी येथे उपकारासाठी येथे बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव
ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणी वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी विठाला 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 विठाला. साधारणपणे इथून 30 किलोमीटरवर सासवड पंढरपूर रस्त्यावर सोपान महाराजांची समाधी आहे. आपल्या इथून तनपुरे महाराज नवीपेठ विठ्ठल मंदिर दोन्हींची दिंडी दरवर्षी तिथे मार्गशीर्ष वद्य एकादशीला येत असे आणि अजूनही ही परंपरा चालू आहे. तर तिथे सोपान देवांची जी समाधी, त्या सोपान देवांचा समाधी काल मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी यावर्षी 29 डिसेंबरला आहे. आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचं वर्णन सगळीकडे होतं. ज्ञानोबाराय सर्वांना श्रुत आहेत. सोपानदेव म्हणजे ज्ञानोबारायांचे बंधू म्हणूनच माहिती, पण त्यांचा समाधी काल काय आहे हे आपल्याला माहिती व्हावं या उद्दिष्टानं हे कीर्तन इथे घेण्याचं ठरवलं आणि म्हणून समाधी वर्णनाचाच विषय आपण या ठिकाणी मांडणार आहोत. आमच्या आजोबांनी गुरुवर्य माऊली त्यांना म्हणत क्रांतिकारक होते. सासवडला समाधी सोहळा सुरू केला आणि स्वतः ते समाधी वर्णनाचं कीर्तन करत असत. 44 साली निवर्तल्यानंतर आमचे वडील गुरुवर्य अण्णा 45 सालापासून 98 सालापर्यंत 45 वर्ष 50 वर्ष त्यांनी ती कीर्तन सेवा केली आणि थकल्यानंतर मला म्हणले, अरे घराची परंपरा आहे म्हणून तू उभा राहा. आणि त्यावेळेपासून 2003 पर्यंत ती परंपरा मी सांभाळली आणि त्यामुळे हे कीर्तन मंदिरामधलं आमच्या परंपरागत अशा प्रकारचं घराण्यातलं आहे. पण ती सेवा आता काही निमित्तानं तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रसंग आहे. त्याच्याकरता सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा. कारण संतांच्या समाधीचं वर्णन करायचं असल्यामुळे त्यांच्या लक्षणात्मक अभंग घ्यावा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायानं संतांची लक्षणं सांगितलेली आहेत, ती आपण पाहणार आहोत. अर्थात अभंगाला सुरुवात करत असताना जगद्गुरु तुकोबाराय धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. हां, संसाराला येऊन धन्य कोण झालं ते सांगतात. हां, संसार याचे आपण अनेक अर्थ वापरतो. अगा उपजणिया आणि निमणे हे साचची मज मानणे या नाव संसारवन ज्ञानोबारायानं म्हटलंय. जन्म आणि मरण या नाव संसार. जन्माला येऊन कोणी धन्य झालाय का आपण पाहणार. दुसरा संसाराचा अर्थ कुटुंब प्रपंच विस्तार हा आणि तिसरा संसरती म्हणजे पुढे सरक राहणारा त्याला आपण संसार म्हणतो. पण संसाराचा जर विचार केला तर सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसार, होऊ नका हो. अरे सुख नाही कोठे आलिया संसारा किंवा दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःख मूळ हे सर्व आपल्याला आठवतं. म्हणजे जन्माला येऊन धन्य नाही, नवे नवे जन्म आणि मरण या नाव संसार म्हणलं तर काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मलमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा. हां, म्हणजे संसारात सुख आहे का जन्माला येण्यात नव्हे.
दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, आणि म्हणून धन्यता म्हणता येणार नाही. आणि मरणाचा जर विचार केला तर तुका म्हणे वाहे, कशाचं भय? मरणाचं. आणि त्यामुळं जन्म आणि मरण याच्या धन्यता तुम्ही आम्ही मानतो का, मानू शकू का? आणि तुकोबाराय तर इथे शब्द वापरत असताना धन्य ते संसारी, संसाराला आले आणि ते धन्य झाले. इथे दोन प्रकारे ते या शब्दानं दर्शक सर्वनाम दाखवलं आणि पुढे संबंध दाखवलाय. आणि तो संबंध पुढच्या 6 लक्षणांना सांगितलाय की तुम्ही आम्ही सामान्य माणूस जरी या ठिकाणी संसाराला विटलो असलो, दुःखकारक असला, तरी त्या संसारामध्ये सुद्धा कृतार्थता आहे, धन्यता आहे, आनंद आहे. आणि हा आनंद जर कोणी मानला असेल तर दयावंत जे अंतरी, पहिलं लक्षण सांगितलं. दुसरं लक्षण सांगितलं येथे उपकारासाठी. तिसरं लक्षण सांगितलं लटिके वचन नाही. चौथं लक्षण सांगितलं देही उदासीन. 5वं लक्षण सांगितलं मधुरा वाणी ओठी. आणि 6वं लक्षण सांगितलं तुका म्हणी वाव पोटी. म्हणजे धन्य ते संसारी या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये जेव्हा तुकोबाराय विषय मांडतात त्याचं प्रतिपादन पुढच्या 3.5 चरणात करतात असं आपल्या लक्षात येईल. आणि ते सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं की बा हे का धन्य आहेत, तर दयावंत जे अंतरी, अंतरात्म्यामध्ये संत हे दयावान आहेत नव्हे. त्यांचा जर विचार केला तर दया संता भांडवल वेची बोले उपकार, वेची बोले उपकार, वेची बोले उपकार. दया संता भांडवल, संतांचं जगण्याचं भांडवल जीवनाचं दयाच येतं. म्हणून दुसरे एके ठिकाणी म्हटलंय भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. म्हणजे ते दयावान आहे. पण दया कशी, तुम्ही आम्ही दया दाखवतो, पण त्या दयेमध्ये आणि संतांच्या दयेमध्ये फरक आहे. तुमची आमची दया ही अस्थायी दया असते. आणखीन पाहिजे का विचारू आणि दारावर आलेला हाकलून दे. पण संतांचं तसं नाही. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेवराय, नामदेवराय कुठल्या समाजातले, आणि आमची दासी जनाबाई कुठल्या समाजातली, धनगर समाजातली. दासी म्हणून पण एवढी तिच्यावर दया केली, आपण सारिक हे करीती तात्काळ. आपण दासी म्हणतो का संत जनाबाई म्हणतो? संत जनाबाई. नुसतंच नव्हे तर आपल्या कुटुंबासमवेत तिला सुद्धा समाधीला बसवणं केवढं मोठं म्हणे. आणि याला दया म्हणायचं. आणि म्हणून दयावंत जे अंतरी हे त्यांचं पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण काय ते सांगतात, का धन्य आहेत, तर बाबा तुमच्या आमच्यासारख्यावर केवढी कृपा केली, केवढे उपकार आहेत. त्याचं लक्षण दुसऱ्या चरणामध्ये ते आम्हाला सांगतात. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी.
उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. दुसरं लक्षण आणतात की अरे एवढे उपकार ही बुडत हे जन न देखवे डोळा. गंमत अशी झाली, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरिले कलिदोष हरावया. पहिला उपकार. कलियुगामध्ये भगवंताला अशी परिस्थिती निर्माण झाली की दर युगाच्या शेवटी जी निर्माण व्हावी तिथे सुरुवात झाली. आणि मग आता काय करावं, आपल्याला देव म्हणून तर प्रगट होता येत नाही, कारण संभवामी युगे युगे. मग त्याच्यावरती उपाय काय, मग उपाय केला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणाची देव होय गुरु. देवपणावर पांघरून घेऊन ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तिर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. अशा प्रकारे संतांची मांदियाळी निर्माण झाली. पहिला उपकार. दुसरा उपकार तुमच्या आमच्यापर्यंत पोचले. करोनिया तीर्थमीश, केला जगाचा उद्धार. गावोगाव जावं तीर्थयात्रेच्या निमित्तानं, तिथे देवळात सगळ्यांना बोलवावं आणि कीर्तनाच्या बाजूनं प्रबोधन करावं. ऐका नाही उपकार. हां. तिसरं, त्याने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, तुकोबारायाची गाथा निर्माण झाली, सोपानदेवी निर्माण झाली की कालांतरानं लोक ते वाचतील, पारायण करतील आणि त्याच्या बाजूने उद्धार होईल. उपकार. त्याच्या पुढचा उपकार, त्या ठिकाणी समाधीमध्ये बसले आणि प्रत्येक जण यावं आणि दर्शन घ्यावं, कृतार्थ व्हावं. तुकोबारायासारखे महात्मे वैकुंठाला जाताना कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा या माझे कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. म्हणजे निर्याण कालाला सुद्धा जगाचे कल्याणच चिंतन केवढं उपकार आहे. आणि ते झाल्यानंतर पुढे म्हणले ज्ञानेश्वरी वाचा, सोपानदेवी वाचा, गाथ्याची पारायण करा. कुठे यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे. हां. समाधीवरती डोकं ठेवा आणि कृतार्थ व्हा. एवढंच नव्हे, ते नाही केलं तरी चालेल. हां. गळ्यात माळ घालू नको. केवढे उपकार आहेत बघा बरं का. म्हणजे घालू नका असं नाही, हां, उपकार सांगतो ते. गंध नाही लावलं तरी चालेल, हरिपाठ नाही आला तरी चालेल, पताक कशी धरायची हे नाही कळलं तरी चालेल. ताटली घ्यायची, कुठल्या तरी दुकानातला बुक्का घ्यायचा आणि सगळी दुकानं टिपायची. नुसतं ज्ञानोबा तुकाराचं नाव घेतलं तरी तो जगतोय. विठाला 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 विठाला. हो. आणखीन त्यांनी कोणते उपकार करावे तो, म्हणजे भला नका का माझ्याकडे येईना, पण नुसतं नाव घेतोय म्हणून येथे उपकारासाठी. पण कोण आले घर ज्या, संत वैकुंठामध्ये राहणारे, पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि अशा रीतीनं ज्यांनी उपकार केलेत ते धन्य, दयावान आहेत ते धन्य. जे आणि ते याचा संबंध सर्वनामात्मक उपयोग करतात. पुढे सांगतात लटिके वचन नाही. आपण प्रास जमण्याकरता लटिके वचन नाही, तर लटिके वचन नाही देही उदासीन असं म्हणतो. पण लटिके वचन नाही म्हणजे प्रसंग कोणताही आला तरी खोटं बोलत नाहीत, हे वैशिष्ट्य.
तसं म्हटलं तर शास्त्रानं सुद्धा 4 वेळा खोटं बोलायची परवानगी दिली. एखाद्या गरिबाचं लग्न ठरत नसेल, एखाद्याचं अगदीच नुकसान होत असेल, सर्वनाशे समुत्पन्ने, असे वेगवेगळ्या प्रकार. पण तसा जरी प्रसंग आला तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलणार नाहीत, हे संतांचं लक्षण आहे. हल्लीच्या काळात होईल का? ते फक्त ज्ञानोबा तुकोबारायासारख्या महात्म्यांनीच करावं. आणि म्हणून लटिके वचन नाही, आणि पुढे देही उदासीन, देहावरती उदास आहेत. आणि देहावरती उदास असल्यामुळं, देहाची ममता नसल्यामुळे लोकांनी किती छळ केला, किती यातना झाल्या, तरी सुद्धा त्याचं सुखदुःख त्यांना राहिलेलं नाही. त्यांची अवस्था सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, अशा प्रकारे. आणि म्हणून पुढचं लक्षण देही उदासीन. त्याच्या पुढं लक्षण सांगितलं मधुरा वाणी ओठी. तुमच्याजवळ येतात, आम्ही बोलतो, पण कसं बोलतो? काही माणसं अशी असतात की ज्यांना आईचा उद्धार केला की बोलतच येत नाही. सुरुवातच तिथून असते. काहींना चकारात्मकच बोलायचं असतं, काहींना याकारात्मकच बोलायचं असतं. जाताचं उदाहरण सांगतो म्हणून सांगतो. आम्ही आमच्या आजोळी लहानपणी जायचो महाराज. प्रत्येकाला आवड असती मामाकडे जायची. आणि आजोळी गेल्यानंतर पायातली चप्पल काढत नाही, पिशवी काढत नाही. तोच आमच्या मामांनी म्हणा किंवा कोणीतरी म्हणा, काय नार्या केव्हा आलास? विठाला 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 विठाला. म्हणजे बोलायची सवय असती. सगळं वेदशास्त्र संपन्न घराणं, हां, दशग्रंथी ब्राह्मण, पण बोलताना तशाच प्रकारे बोलणार. पण संतांचं मात्र वैशिष्ट्य असे मधुरावाणी उठी, गोड शब्द की ज्याच्या बाजूनं लोक आपलेसे करावेत, त्यांच्या जवळ यावेत. आणि म्हणून तर महाराष्ट्रातला एवढा अखिल समाज संतांच्या पालख्यांबरोबर जातो, अन्यथा जाऊ शकला असता का? कारण मधुरावाणी उठी. आणि त्याच्या पुढे तुका म्हणी वाव पोटी. ते काय करतात? ज्यांनी ज्यांनी जे जे दोष केले असतील, जे पाप केले असतील, त्या सर्वांचं आपल्या उदरामध्ये साठवून ठेवतात, अंतःकरणात साठवून घेतात. म्हणून तुका म्हणी वाव पोटी. त्यांना अशा प्रकारे सामान्य जीवांच्या आणि पापाचा याला ते करावं म्हणून पोटात ते घालून घेण्याकरता वाव असे शब्द वापरतात. आणि अशा 6 लक्षणांनी युक्त म्हणून ते धन्य. अन्यथा तुमच्या आमच्यात एक तरी लक्षण आहे का पहा. हां, आता विस्तार भयास्तव गोष्ट सांगत नाही, आम्ही दया कशी करतो, आमचे उपकार कसे असतात, विनोदानं पुष्कळ गोष्टी सांगता येतील, पण केवळ संतांची लक्षणं कशी आहेत ते पाहायचं. म्हणून विस्तार भय थांबून इथे जसं भगवंताचं वर्णन करत असताना षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. भगवंताचं लक्षण तोच फक्त 6 गुणांनी युक्त आहे. तुमचं आमचं लक्षण षड्रिपूंनी युक्त, आणि संतांचं लक्षण या 6 लक्षणांनी युक्त. म्हणून तुकोबाराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा. पुंडरी गवरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि अशा रीतीनं या 6 लक्षणात युक्त असणारे आणि याने आपला जन्माला येऊन सार्थक केलं, त्याच्यामध्ये आमचे सोपानदेव आहेत. सोपानदेवांचं वैशिष्ट्य असं
ब्रह्मा सोपान तो झाला ब्रह्मा सोपान तो झाला. ज्या वेळेला कलियुगामध्ये यांना अवतार धारण करण्याची पाळी आली, भगवंताचं वैशिष्ट्य असे देव स्वरूपात असो किंवा संत स्वरूपात असो, तो अवतार धारण करताना एकटा कधी येत नाही. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेषाला बोलवतो, आईसाहेबाला बोलवतो, 33 कोटी देवांना बोलवतो, महारुद्राला बोलवतो. आणि संत रूपामध्ये तेच झालं. भगवंताला अवतार धारण करायच्या वेळेला देव म्हणले मी ज्ञानोबा आहे म्हणून प्रगट होणार आहे. भगवान शंकराला सांगितलं तुम्ही निवृत्तीनाथ म्हणून प्रगट व्हा. आईसाहेबाला सांगितलं तुम्ही म्हणले आधी माया मुक्ताबाई म्हणून प्रगट व्हा. पण याला अपवाद फक्त सोपानदेव. कारण भगवंतानं ज्या ज्या वेळेला अवतार धारण केला तेव्हा सोपानदेवाने ब्रह्मदेवानं कधीही अवतार धारण केला नाही. ब्रह्मदेवाचं एकच काम, भगवंताच्या अवताराच्या वेळेला हात जोडून उभं राहायचं आणि स्तवन करायचं. अवतार कार्य संपल्यानंतर निजधामाला निघाली की बाबा चला आता तुमची वेळ झाली म्हणून पुन्हा स्तवन करायचं. म्हणजे फक्त एवढंच काम. पण इथे त्यांना सांगितलं की तुमचं ते काम नाही, तुम्ही आमच्याबरोबर प्रगट व्हायला पाहिजे. आणि म्हणून आमचे ब्रह्मदेव सोपानदेव म्हणून प्रगट झाले. 93व्या साली ज्ञानेश्वर प्रगटले, सोपान देखिले 96. 1193 साली ज्ञानोबारायांचा अवतार आणि 1196 साली असं जनाबाईचं प्रमाण. पण आमच्या विद्वान लोकांमध्ये 1199 सोपानदेवांचं मानतात साल. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 1199ला आमच्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या पोटी सोपानदेव जन्माला. सर्वांना चरित्र माहिती आहे. आईवडिलांनी जलसमाधी घेतली, मोठा प्रश्न पडला. आईसाहेब स्वतः सांगतात तात आणि मा गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. देवा आईवडील जेव्हा निघून गेले आम्ही अतिशय लहान, आणि सांभाळ कोणी करावा, काय करावा. आळंदीला राहायला आलो आणि मग काय करावं. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपान सांभाळी मज लागी. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांनी झोळ्या घ्याव्यात, गावामध्ये कोरडी भिक्षा मागावी आणि सोपानदेवानं मुक्ताबाईचा सांभाळ करावा. रडू नकोस, आत्ता दादा येतील, तुला भूक लागली असेल. आणि त्यामुळे आईसाहेबाचं आणि सोपानदेवांचं एकमेकांचं अत्यंतिक प्रेम. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंबातला काळ म्हणजे असा असायचा, जो कर्ता पुरुष असेल त्याला स्थान आणि बाकीच्यांनी फक्त सेवाभाव करायचा, काम करायचं आणि थोरल्याविषयी आदर दाखवून राहायचं. आणि त्यामुळं इथे सुद्धा तोच प्रघात 700 वर्षापूर्वीचा. निवृत्तीनाथांनी पुढे गंमत अशी झाली, आमच्या निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश झाला आणि मग खाली आल्यानंतर ही तिन्ही भावंड बेशुद्ध होऊन पडलेली होती. त्यांना पाणी पाजलं, त्यांना शुद्धीवर आणलं, वारं घातलं आणि तिघांना बसवलं आणि विचारलं त्यांनी दादा कुठे गेला होता. म्हणले असं असं गहिनीनाथांकडे गेलो होतो, त्यांनी उपदेश केला आणि मला सांगितलं की अरे हे लोपलेलं ज्ञान आता प्रगट करून सांग आणि तुझं एकट्याचं काम नाही, तुझ्या भावंडांनाही मदतीला घे. आणि म्हणून तिघांना एकत्र बसवून आमच्या निवृत्तीनाथांनी तिघांनाही उपदेश केला. आणि म्हणून तिघांचेही गुरु निवृत्तीनाथ आहेत. मी म्हणतो असं नव्हे, सोपानदेवांनी जे अभंग केलेत त्याच्यामध्ये
त्यांनी निवृत्ती खुणा विज्ञान देव हरी सोपान झडकरी झोंबियला. निवृत्तीनाथांनी जे मला ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या बाजूने मी तिकडे आकर्षित झालो आणि त्यांच्याशी एकरूप झालो. किती एकरूप? ज्ञानोबारायांच्या मस्तकावर निवृत्तीनाथांनी हात ठेवला आणि ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहायला सांगितला. आणि त्यामुळं जगतामध्ये ज्ञानोबाराय प्रकार गुरु कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निवृत्तीनाथ. आणि सेवाभाव कसा असावा याचं उदाहरण म्हणजे सोपानदेव. आमच्याकडे काय झालं असतं, प्रत्येक ठिकाणी गुरुला मिरवलं असतं. म्हणजे तुकोबारायच्या भाषेत सांगू का, तक्रा शिष्यामान दुग्धा म्हणे नारायण. ताके ना म्हणजे शिष्याला त्या शिष्याला म्हणले मला दूध. तसं नाही महाराज. निवृत्तीनाथ अलिप्त राहिलेत आणि ज्ञानोबारायांना सगळ्या जगतामध्ये पुढं केलं. त्यामुळं सगळ्या जगात कुणाचं ज्ञानेश्वरीचं पारायण होते, ज्ञानोबारायांच्या दर्शन येतात. आणि निवृत्तीनाथ वैराग्यशील राहील आणि सोपानदेव मात्र मागत राहील. पण मागं जरी राहिले असली, सेवावृत्तीनं राहिले असले तरीसुद्धा त्यांनी अभंग रचना केली. त्याचप्रमाणे सोपानदेवी गीतेला समश्लोकी टीका केली. अभंग रचना करत असताना सर्वांचं उपास्य दैवत आपलं पंढरपूर पांडुरंगराय. आणि पांडुरंगरायाकडं कशा करता जायचं? प्रेम मागण्याकरता. जगतामध्ये काय पाहिजे? सगळ्या जीवांना एकमेकाविषयी प्रेम पाहिजे. आणि म्हणून सोपानदेवानी तुम्हा मला सगळ्याला हाकारलं, सगळ्याला बोलवलं आणि सगळ्याला म्हणले चला रे वैष्णव हो जा. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरी. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरी. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरी. प्रेमामृत गुण विठ्ठलाची चालले गोपाळ दाविताची वाकुल्या. चालले गोपाळ दाविताची वाकुल्या. चालले चला रे वैष्णव हो. हा श्लेष वापरलाय बरं का. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे जे जे वैष्णव असतील ते सगळे माझ्याबरोबर चला. कारण जर वैष्णव नसतील आणि तुम्हाला तिथं नेलं, काय उपयोग? तुम्हाला जर त्यातली काहीच माहिती नसेल तर नेऊन तुम्हाला तिथे काही कळेल का? आनंद लुटता येईल का? म्हणून वैष्णवांनी या. आणि दुसरी गोष्ट, वैष्णव हो म्हणजे पहिल्यांदा वैष्णव हो आणि मग ये, म्हणजे तुला गोडी कळेल. आणि काय करू? प्रेमामृत खूण मागू त्या विठ्ठलाशी. आणि सोपानदेव हे अशा प्रकारानं सगळ्यांना बोलवतात. ही चारी भावंड खरी योगाभ्यासाची. खेचर ही मुद्रा उपाधी सोपानदेवांची, एवढा त्यांचा योगाचा अभ्यास होता. पण भागवत संप्रदाय निर्माण करून त्यांनी नाम महात्म्य जगाला दिलं. आणि हे नाम महात्म्य देत असताना त्यांनी सांगितलं की अरे या भगवंताचं नाव ज्या ज्या देशामध्ये चालतं तो दिवस धन्य, तो देश धन्य. आणि त्यामुळे ते सांगतात की अरे बाबा, जिथे जिथे भगवंताचं नाम चालतं तिथे तिथेच तुम्ही वास करा. आणि हा देव मूर्ती रूपानं जरी पांडुरंग स्वरूपात असला तरी तो सर्वत्र भरून आहे. आणि तो सर्वत्र भरून आहे हे सांगण्याकरता सोपानदेवानं सांगितलं दिनव्योम तारा शशिग्र शशी. दिनव्योम तारा रविग्र शशी. एक परमात्मा सर्वत्र आम्हाला, तो नाही ऐसा ठाव उरला असे अशा प्रकारची अवस्था. आणि त्यामुळं तुम्ही काय करा तर त्या भगवंताचं चिंतन करा. लोक हुशार होते. तुम्ही आम्हाला सांगताय पांडुरंगाची उपासना, पांडुरंगाचं चिंतन करायला सांगताय. पण म्हणले लोक सांगणारे असतात पण स्वतः
कारण आचार प्रथमो धर्म हा, पण ते आचरणच शिल्लक नाही. तुमची अवस्था काय म्हणले, माझं सांगू का? अहो माझं कशाला, माझ्या गुरूंचं सुद्धा सांगतो. निवृत्ती सोपान परिसा भागवत, निवृत्ती सोपान परिसा भागवत, निवृत्ती सोपान परिसा भागवत, निवृत्ती सोपान परिसा भागवत, पंढरी निवास विठ्ठल घाटी, पंढरी निवास विठ्ठल, पंढरी निवास विठ्ठल. निवृत्ती सोपान परिसा भागवत म्हणले मी एकटा आहे का काय? माझे गुरु निवृत्तीनाथ. मी स्वतः जो भागवत सांगणारा पुराणिक परिसा ऐका ऐका भागवत ऐका म्हणणारा, पण तो सुद्धा पंढरी निवास विठ्ठल गाती. पांडुरंगराय कुठे? पंढरपूरचे असणारे. आणि अशा रीतीनं या संतांनी तुम्हा आम्हाला पांडुरंगाची उपासना दिली. नुसतीच उपासना दिली नाही, त्या इतके एकरूप झालेत की त्यांचा संसारही तोच, आणि संसाराला लागणारं पैसा अडका धनही वेगळं नाही. सोपान देवे जोडले हे धन, नित्य हे स्मरण रामनाम. सोपान सांगतात, अरे हे धन आम्ही जोडलंय, आणि हे धन म्हणजे भगवंताच्या नामाचं धन. आणि अशा रीतीनं सोपान देवानं अभंग करत असताना त्यांच्या अभंगाची रचना ज्ञानोबारायांची गाथा म्हणून आहे. त्याच्यात 5 संतांचे अभंग आहे. ही 4 भावंड आणि चांगदेव, आणि त्याच्यामध्ये सोपानदेवांच्या 49 अभंगांची रचना आहे. आम्ही सोपानदेवी ग्रंथ जेव्हा प्रकाशित केला तेव्हा त्याच्यात 52 अभंगांची रचना केली. आणि उस्मानिया विद्यापीठामध्ये सोपानदेवांच्या अभंगाचं हस्तलिखित आहे. त्याच्यात सोपानदेवांचे 80 अभंग आहेत. अभंग किती आहे त्याला महत्त्व नाही, त्याच्यात निवृत्तीनाथ कृपेनं लाभलेली स्थिती, पंढरी महात्म्य, ज्ञानपर, उपदेशपर आणि हरिपाठ अशी सर्व रचना सोपानदेवांनी केली. आणि त्याचबरोबर गीतेवर समश्लोकी असा सोपान देवी ग्रंथ केला. आणि त्या सोपान देवी ग्रंथाचा त्या ठिकाणी उल्लेख आमच्या संत एकनाथांनी केला. ते सांगतात हा सोपान देवी ग्रंथ कशा करता केला? जगतारावया हरिलीला केली, जगतारावया हरिलीला केली, जगतारावया हरिलीला जगतारावया हरिलीला केली. प्रसिद्ध ते झाली सोपान देवी, प्रसिद्ध ते झाले सोपान देवी, प्रसिद्ध ते झाले सोपान. जगतारावया हरिलीला केली, प्रसिद्ध ते झाली सोपान देवी. जगताचा उद्धार करण्याकरता म्हणजे बघितल्यानंतर नाही, सोपान देवी ग्रंथाचं पारायण करा की त्या बाजूनं तुम्हाला गीता म्हणजे काय कळेल, भगवंताकडे कसं जायचं कळेल, आणि त्या बाजूनं तुमचा उद्धार होईल. आणि हे सोपान देवाने सांगितलं. मग सगळे संत अशा रीतीनं कार्य करत असताना शेवट तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा झाल्यानंतर सगळेजण पांडुरंगाकडं पंढरपूरला आली आणि पांडुरंगाजवळ बसलेत. आणि बसल्यानंतर ज्ञानोबाराय आहेत, नामदेवराय आहेत, सोपानदेव आहेत, निवृत्तीनाथ आहेत, आणि पांडुरंगाला सांगतात कुठे कसा प्रसंग घडला, काय काय अडचणी आल्या, कोण कोण काय म्हणलं. आणि करता 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 ज्ञानोबारायाचा आवाज एकदम बंद झाला. देवाला कळेना काय झालं. आणि मग ज्ञानोबारायांचे हात छातीशी गेले. ज्ञानदेव उभा जोडून हस्त, भक्त पाहती समस्त, विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञानांजनाचा. काही शब्द असे असतात की बोलावे लागत नाही, चेहऱ्यावर भाव कळतो. आणि ज्ञानोबारायाने हात जोडल्यावर भगवंताला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कळले की आता आमचा अवतार कार्य संपलंय, देवा आता आम्हाला आज्ञा द्यावी. आणि हे आमच्या नामदेवरायानं ऐकलं. नामदेवरायाच्या मनात ठेवण्याची गोष्ट नव्हती. नामदेवराव बाहेर गेले आणि सगळ्या जगाला त्यांनी सांगितलं, नामा उभासे सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख, म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी मागतसे. अरे ज्ञानोबाराय पांडुरंगरायाजवळ समाधी मागतायत, आणि ज्ञानोबारायासारखं रत्न समाधीत बसल्यावर आपलं काय होणार. इकडे भगवंताने गंमत अशी केली, निवृत्तीनाथांकडे पाहिलं, दादा तुमचं काय म्हणणं आहे. निवृत्तीनाथ म्हणले, देवा तुम्ही म्हणताय ते खरं आहे,
पण माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती धाकट्या तिन्ही भावंडांची जबाबदारी दिली आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय मला समाधी घेता येणार. आणि त्यामुळं म्हणले तुम्हीच आज्ञा द्यावीत आणि क्रम लावात. देवावर सोपवलं आणि देवावर सोपवल्यामुळं देवानं क्रम लावला. ज्ञान देवावरी आभय, ज्ञान देवावरी आभय, ज्ञान देवावरी सोपान झाला निर्भय, सोपान झाला निर्भय, सोपान झाला निर्भय, सोपान झाला निर्भय. तैसाची निवृत्तीशी उदय, तैसाची निवृत्तीशी उदय. समाधी देईल हारी, समाधी देईल हारी, समाधी देईल हारी, समाधी देईल हारी. ज्ञान देवावरी आभय, 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 ज्ञान देवावरी ज्ञानदेवावरी अभय. म्हणजे पहिला नंबर पांडुरंगाने ज्ञानोबरायचा लावला. सोपान झाला निर्भय. त्याच्यानंतर दुसरा तैसाची निवृत्तीशी उदय, क्रम लावले. समाधी देईल हरी. आईसाहेबाचं नाव नाही. तुम्ही म्हणाला आईसाहेबाचं नाव का नाही? आईसाहेबांनी समाधी घेतली नाही, त्या तेजामध्ये विलीन झाल्यात आणि त्यामुळे हा क्रम लावला. आणि नंतर तिथे सांगितलं अरे शुद्ध कृष्ण पक्षी तुझं निर्धारेसी दिधली असे. शुद्ध पक्षामध्ये कार्तिकीची पंढरपूरची वारी होईल, मग अलंकापुराला तुला समाधीला सगळे सोहळा करतील. आणि त्याप्रमाणे सगळ्या दिंड्या आळंदीला गेल्या. दुर्मुख नाम संवत्सरी शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशी प्रत्यक्ष पांडुरंगरायानं ज्ञानोबारायाला समाधीला बसवलं आणि समाधी सोहळा झाला. अतिशय सगळ्यांना दुःख झालं आणि सगळे शोकाकुल वातावरणात आपापल्या घरी गेली. राहिले होते निवृत्तीनाथ, सोपानदेव, आईसाहेब, नामदेवराय आणि पांडुरंगराय. कारण प्रतिपदे गमन वैष्णवांचे म्हणून प्रतिपदेपर्यंत थांबले. आणि प्रतिपदेच्या दिवशी ज्ञानोबारायाच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि निघावं म्हणून तिथे गेले. आणि इतके दिवस राहिलेला बांध आमच्या पांडुरंगरायाचा फुटला. आणि मग ज्या वेळेला माणसाला दुःख होतं, शोक होतो, त्यावेळेला कुणाचा तरी आधार घ्यावा असं वाटतं. देवानं नामदेवाचा हात धरला. नामयाचा धरुनी हात क्षणोक्षणा पंढरीनाथ. ज्ञान देवा ते आठवीत कंठ सद्गदित करुनिया. कंठ दाटून आलाय, ज्ञानोबरायला आठवतोय, तायडे रडतोय. आणि मग नामदेवांनी लहान तोंडी मोठा घास घेतला. देवा किती वेळ शोक करणार आहात? हा मग आता काय? आता चला वेगी आश्रमा पंढरी प्रती. म्हणले पंढरपूरला चला. इथे किती वेळ थांबणार? आपापल्या जागेवर जायला पाहिजे का नाही? हे ऐकलं आणि मग मात्र देवाचं देव पण जाग झालं. देव म्हणले इथपर्यंत ठीक आहे, पण कुठं जायचं ठरवणारा तू कोण? म्हणले तुमची आज्ञा म्हणतो, आम्हाला काय करायचे तुम्ही सांगा कुठं जायचे. मग म्हणले मी सांगतो त्याप्रमाणे ऐका. देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा. देव म्हणे देव म्हणे नाम्या जावे सासवडा उत्तराची. जावे सासवडा उत्तरा. देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा जावे सासवडा उत्सवासी. अरे मी सोपानदेवाला सांगितले. कशावर म्हणले?
सोपानाशी आम्ही दिधले वचन सोपानाशी आम्ही दिधले वचन सोपानाशी आम्ही दिधले वचन सोपानाशी आम्ही दिधले वचन चला वगे जण समुदाय झाला वैष्णव समुदाय झाला वैष्णव समुदाय सोपानाशी आम्ही दिधले वचन चला अवघे जण समुदाय. आणि ते वचन मला पाळण्याकरता आपल्याला तिथं जायला पाहिजे. मग आमचे ज्ञानोबाराय समाधीत बसलेले आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. आणि हे 5 जण जे 3 भावंड पांडुरंगराय आणि स्वतः नामदेवराय निघाले. कोंढणपूरला पहिला मुक्काम केला, दिवे घाट नव्हता त्यावेळेला. आणि मग कोंढणपूरहून निघाले आणि बापदेव घाटाच्या बाजूनं वरतून सासवडला आले. आणि नुसते झाले नव्हे, तिथे सगळीकडे वातावरण पाहिलं, महादेवाचं देऊळ दिसलं, तिथे सगळे बसले. अजून सोपान देवांना कल्पना नाही आपल्याला कुठं जायचंय, काय काय नाही. नामदेवरायला सांगितले पण ह्याला कुठं माहिती. आणि तिथे आल्यानंतर सोपान देवानी विचारलं, देवा आता कुठं चाललोत आपण. मग त्यावेळेला त्या भगवंतानं काय केलं, सोपान देव सन्मुख बैसविला. आपल्या समोर सोपान देवाना बसवलं, नामदेवरायलाही बसवलं. आणि म्हणले आता तुम्हाला सगळं सांगतो बाबा, न इथे मी आलो, तुम्हाला घेऊन आलो. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानोबारायानंतर सोपान देवाना समाधी द्यायची. आता मार्गशीर्ष महिना आणि त्याची जागा ठिकाण, त्या ठिकाणी आपण म्हणले हे ठिकाण, अरे या ठिकाणाला ब्रह्मपुरी असं म्हणतात. म्हणले देव त्यांना सांगू लागला, कुणाला, या चौघांना, की बाबा अनंत ऋषीची शते, अनंत ऋषीची शते, आनंद ऋषीची शते, आनंद महातीर्थ व्रत दैवते, महातीर्थ व्रत दैवते, ब्रह्मादाला निर्मिते ते हे स्थळ रे सोपाना, ते हे स्थळ रे सोपाना, ते हे स्थळ रे सोपाना. अनंत ऋषीची शते, महातीर्थे व्रते दैवते, ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळ रे सोपाना. अरे अनंत काळ गेला आणि त्या वेळेला म्हणले सृष्टीची उत्पत्ती नव्हती, शेषशाही भगवान होते आणि त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले. ते स्थळ म्हणजे हे आहे. आणि नुसतंच नव्हे, मग ते ब्रह्मदेव आपल्याला निर्माण कोणी केलं, कशा करता निर्माण केलं, हेतू काय आहे हे शोधावं म्हणून त्या कमळाच्या देठात आत शिरले. निम्म्यापर्यंत गेले की गुदमरायला व्हायचं, पुन्हा वरती यायचं. आणि मग त्यांच्या कानावर तप तप शब्द पडला आणि त्या शब्दावरून ब्रह्मदेवानं तपश्चर्याला सुरुवात केली. ती जागा ब्रह्म याने तप केले, ब्रह्मपुरी म्हणाविले, ब्रह्मपुरी म्हणाविले, ब्रह्मपुरी म्हणाविले, येथे नामदेव जीवला गवगा सोपान अंतर माझा, ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, तेथे नांदे जीवल गोझा, सोपान अंतरंग माझा. जनाबाईला म्हणजे बरं. अरे याचं पहिलं नाव ब्रह्मपुरी, कारण इथे ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली. सोपान देवांच्या समाधीच्या अभंगात
नामदेवरायाने केले आहेत, संत सेना महाराजांनी केले आहेत आणि एकनाथ महाराजांनी केले. सेना महाराज अभंग करत असताना त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकाराने सांगतात, नामयाचा धरुणी हात सांगे संवत्सराची मात, विठोजी म्हणे दी चित्त ऐक गुह्यार्थ सांगतो. देव सांगतात, अरे एक चित्त करून मी काय सांगतो त्या, ही पुण्यभूमी पवित्र देखा, याची मूळ आदि पीठिका, सिद्धेश्वर नागेंद्र देखा पुरातन नांदत. अरे जिथे तुला समाधीला बसवायचं याचा जर विचार केला तर ब्रह्मपुरी, नंतर म्हणले दुसरं नाव संवत्सर, कारण 7 वाड्या होत्या आणि 7 वाड्यामध्ये संवत्सर वाडीमध्ये सोपान देवांची समाधी, म्हणून संवत्सर ग्रामजाण तेथे नांदे हा सोपान. आणि मग ते सांगतात की अरे जिथे तुला समाधी द्यायची सोपान देवा त्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर सिद्धेश्वर नागेंद्र देखा पुरातन नांदत. सोपान देवांच्या समाधीच्या मागच्या बाजूला 2-2.5 किलोमीटर सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या आवारात गेल्यानंतर पहिल्यांदा नागेश्वराचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. ही पुरातन मंदिरं त्यावेळेपासून अशा प्रकारे. ही स्मशान भूमिका आधी, येथे सोपान देवा समाधी, पुढे राहिले कैलास निधी, सन्मुख वाहे भागुरथी. ही म्हणले स्मशानभूमी आहे, पण सोपान देवांच्या वास्तव्यानं पुनीत झाली आणि स्मशानाचं मंगल होऊन गेलं. अशा प्रकारची म्हणले या भूमीचं महात्म्य. अशा ठिकाणी असणारा सोपान देवांच्या पुढे सांगू लागले ते, बाबा तुला जे समाधी देणार आहे तिथे म्हणले पूर्वी 7 वड होते. कोणी जर विचारलं की समाधी कुठे आहे, जिथे 7 वड आहेत तिथे जा, जिथे 7 वड आहेत तिथे जा, तर म्हणता म्हणता सासवड, आणि त्यामुळे त्याचं नाव पुढे सासवड अशा प्रकारे निर्माण झालं. मग ही जी असणारी ठिकाण म्हणले याची आणखीन काही माहिती तुम्हाला सांगता येईल का. येथून पूर्व भागे पंढरी, पश्चिमे ब्रह्मशंकर निर्धारी, अवतार करे पाठारी मानदेशी महादेव. अरे इथून पंढरपूर म्हणले पूर्वेला आहे. म्हणले पुढे काय म्हणले गंमत अशी, याचेनी दक्षिणद्वारा, गोकर्ण महाबळेश्वर पाठारा, पाताळ द्वारा पूजा ईश्वरा, बेल निघती अद्यापी. म्हणले सगळे चतुसीमा सांगतायत. त्याच्याशिवाय म्हणले त्या ठिकाणी आनंद भैरव पूर्वे, क्षेत्रपाळ मल्लनाथ नावे, ब्रह्मा इंद्र देव वैभवे, नांदोनिया गेले. ग्रामदैवत असणारं म्हणले भैरवनाथ हे पूर्वेच्या बाजूला आहे. आणि अशा रीतीनं चतुसीमा सांगितली. चतुसीमा सांगितल्यानंतर म्हणले अशा प्रकारे तुमचं हे निर्मिती स्थान, तुमचं हे जपाचं तपाचं स्थान, आणि त्यामुळे येथे मी तुम्हाला समाधी देणार आहे. 4 प्रकारानं अशा प्रकारची इथे अवस्था आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर प्रत्यक्ष समाधीला सुरुवात करायची म्हणून सगळीकडं निरोप दिले. आणि मग प्रत्येक जण दिंड्या घेऊन येऊ लागले. दोरोनी पताका दिसती अपार, लांबून त्या पताका तो दिंड्यांचा सोहळा अतिशय सुंदर अशा प्रकारचं दिसू लागलं. देवानं स्वतः जबाबदारी घेतली आणि त्यामुळे देवानं विचार केला आता काय करावं. एकेकाला बोलवणं पाठवायला सुरुवात केली. पहिल्यांदा पुंडलिकाला निरोप दिला की अरे पंढरपुरात तू ये. पुंडलिक निघाले, फक्त जनाबाई नाही, कारण तिला पंढरपूर सांभाळायला सांगितलं. आणि त्यामुळं जनाबाईला जी सवड झाली नाही ती पार वैशाख शुद्ध एकादशीला 6 महिन्यानं समाधीच्या दर्शनाला आल्या त्या. आणि त्यामुळं तेव्हापासून वैशाखी वारी सुरू झाली. आणि आमचे केंदळे इथं आलेत. अजूनही केंदळे मंडळी सासवडला वैशाख शुद्ध सप्तमीपासून चतुर्दशीपर्यंत नामसप्ताह करतात त्या वारीच्या निमित्तानं. अशा प्रकारे जनाबाईची म्हणून ती वारी प्रसिद्ध झाली. पण जनाबाईला पंढरपूर सांभाळायला ठेवल्यामुळं तिला येता आलं नाही. मग पुंडलिक निघाले. पुंडलिकही तेथे आला. सवे संताचा मेळा, समाधी लक्षण डोळा, पाहती देव सकळी. मोठा मांडव दिलाय. दशमीचा दिवस उजाडला. वद्यमार्गेश्वर दशमी जागर, हरिदिनी गजर कीर्तनाचा. दशमीच्या दिवशी जागर झाला, एकादशी दिवशी कीर्तन झालं. क्षेत्र प्रदक्षिणा केली असे संती, आले भोगावती पांडुरंग.
नगर प्रदक्षिणा केली आणि सर्व संत तिथे आले. द्वादशीचा पारणा विधी झाला आणि मग आता प्रत्यक्ष समाधीला बसवण्याकरता काय केलं पाहिजे ते विचार करू लागले. आणि विचार करत असताना म्हणले ती जागा पवित्र करण्याकरता तिथे अमृत शिंपडलं पाहिजे. मग अमृत कसं आणावं, कुठून आणावं, काय विचार करू लागले. द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंते आणला विशाळ, त्याच्या शाखा अधोमूळ तो हा इंद्रनीळ पर्वत. पुरंदर पर्वत जो आहे ना, तो द्रोणागिरी पर्वत मारुतीराज लक्ष्मणाला शक्तीला न्यायला लागले तेव्हा त्याच्यातला काही भाग जिथे जिथे गाळला तिथला एक भाग, आणि तो म्हणजे पुरंदर. या द्रोणागिरी पर्वतावरती आमच्या इंद्रानं तपश्चर्या केली आणि त्यामुळे इंद्राच्या नावापैकी एक पुरंदर हे नाव त्याला मिळालं. मग तो जो असणारा पुरंदर पर्वत त्याचं वैशिष्ट्य आहे, येथे वल्ली सुवर्णाकार गुप्त असती त्या निर्धार, रात्री समयी दीप्तिकार जनासी दिसती. अजूनही तिथे औषधी वनस्पती आहेत आणि त्या दिसतात, पण कुणाला ज्याला त्यातली माहिती आहे त्याला. त्या दिवसा दिसत नाहीत, रात्री समयी दीप्तिकार तेजपुंजाच्या आणि औषधाचा उपयोग करतात. मग तेज असणारा पर्वत त्याचं वैशिष्ट्य, येथुनी वाट जावया पाही पाताळवी वरी देहे शेष फणीचे असे. म्हणले या पर्वतावरून पाताळामध्ये वाट जायला आणि तिथून जाव आणि मग तयाशी श्रुत करावे ऐसे गरुडाशी सांगितले देवे, येरून निघाला लघुला घवे सप्त पाताळे क्रमित. गरुडाला आज्ञा दिली भगवंतानं जा आणि शेषाकडनं अमृत घेऊन ये. शेष निघाला सप्तपाताळे क्रमित आणि खाली गेला आणि मग गरुडानं त्या ठिकाणी अमृत आणलं. अमृत आणल्यानंतर देवापुढे ठेवलं. देव म्हणले अरे पुंडलिकराय आलेत, अमृतही आणलंय, पण म्हणले स्वर्गातल्या देवांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे का नाही. गरुडाला आज्ञा दिली आणि मग आज्ञा दिल्याबरोबर मग उड्डाण केले गरुडे, गगन आक्रमिले चंडे, वरी आरुढले प्रचंडे, देव भक्त सकळीक, देव भक्त सकळीक, देव भक्त सकळीक, देव भक्त सकळीक, देव भक्त सकळीक. मग उड्डाण केले गरुडे. गागा उड्डाण केलं भगवंताच्या आज्ञेनं, गेला वरती आणि मग सगळ्या देवांना सांगितलं भगवंताचा निरोप आहे. सगळे देव घेऊन तो त्या ठिकाणी खाली आला. आल्यानंतर या ठिकाणी नारद तुंबर उद्धव गणगंधर्व मुनिपुंगव मागुती आले सर्व स्तविती सोपाना ते. नारद आलाय, तुंबर आलाय, उद्धव सगळे आलेत आणि सगळे त्या ठिकाणी चिंतन करू लागलेत. अमृत आणलं होतं पण अमृत एकदम कसं शिंपडायचं. मग ती जागा तर म्हणले तयार केली पाहिजे. मग त्या ठिकाणी मग खणोनी भूमिका अमृत शिंपिले देखा महामंगलिक सुखा वेद घोषारंभिले. म्हणले ती जागा पहिल्यांदा खांदून घ्यावी. मग आता कोण खांदणार, कोण स्वच्छ करणार. मग आपल्याला तिथे अमृत टाकता येईल. नामदेवराय होते. नामदेवराय हे आमच्या सोपान देवांचे शिष्य. परंपरा अशी आहे, ज्या वेळेला विसोबा खेचराचा प्रसंग आला त्यावेळेला सोपान देवांनी विसोबा खेचराला उपदेश केलेला आहे आणि आपली खेचर ही मुद्रा उपाधी विसोबाला दिली आणि तेव्हापासून तो विसोबा खेचर झाला. आणि त्या विसोबा खेचरांनी स्वतः म्हटलंय, माझी मूळ पीठिका सोपान सद्गुरू तेणे माथा करू ठेवीला. माझी मूळ पीठिका कोणती असेल, सोपान देवांची, आणि त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि मला कृतार्थ केलं. आणि त्या विसोबा खेचरांनी नामदेवरायाला उपदेश केला आणि त्यामुळं जनाबाई आम्हाला सांगत असताना सांगतात, माझ्या नाम याचा गुरु तो हा सोपान सद्गुरु, तो हा सोपान सद्गुरु, तो हा सोपान सद्गुरु, माझ्या नाम याचा गुरु, तो हा सोपान सद्गुरु, तो हा सोपान सद्गुरु, माझ्या नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरु. माझ्या नामदेवरायाचे परात्पर गुरु. आणि आज ही परंपरा चालू आहे.
नामदासांच्या घरातली कुणीही मुलं असली तरी आम्हाला गुरुस्थानी मानतात. म्हणजे आमचं मोठेपण सांगत नाही, परंपरेकरता म्हणून सांगतात. असं पुढे सांगायचं, नामदेवरायांनी पाहिलं, अरे ही जागा खणून ठेवली, आता स्वच्छ करायची, काय करायचं, मुलांना बोलवलं आणि सांगितलं, अरे बाबांनो, हे असणारं आपलं कार्य, आपल्या गुरूंचं कार्य आपण केलं पाहिजे. आणि म्हणून नारा विठा गोंदा पाठविला महादा, नारा विठा गोंदा पाठविला महादा, झाडावया शेजा समाधीला, नारा विठा गोंदा पाठविला महादा, झाडावया शेजा समाधीच्या. त्यांना पाठवलं, त्यांना आनंद झाला, त्यांनी ते सगळं साफ केलं. मग अमृत शिंपिले देखा, सगळीकडं अमृत शिंपडलं. नंतर मग समाधी भोवते कुंकुमाचे सडे, सगळीकडे कुंकुमाचे सडे टाकले. मग इकडे आता सोपान देवांना समाधी देण्याकरता तयारी केली पाहिजे. पहिलं गोष्ट आता म्हणले, समाधी करता पहिल्यांदा स्नान त्यानं घातलं पाहिजे. आणि म्हणून समाधी स्नानाचा आनंद ऐकोनिया गोविंद, कथा सांगत असे भेद ते ऐको वैसले. त्या समाधी स्नानाचा काय आनंद आहे ते देव सांगू लागलेत. आणि सांगत असताना कोण कोण आलं, मग प्रत्यक्ष सरिता, मग प्रत्यक्ष गंगा गौतमी माता, गंगा गौतमी माता, यमुना भागीरथी तत्वता, आलिया सरस्वती, आलिया सरस्वती, आलिया सरस्वती, मग प्रत्यक्ष सरिता, गंगा गौतमी माता, यमुना भागीरथी तत्वता, आलिया सरस्वती, गंगा जान्हवी मंदाकिनी, भोगावती विमृती तिने येती झाल्या माध्यांनी पंचारत्या घेऊन या. गंमत अशी झाली, आमच्या ज्ञानोबारायांच्या समाधी काळाच्या वेळेला सगळी तीर्थ आली, पण भागीरथीला यायला उशीर झाला. आता समाधीची तर ओळ होत आली. मग म्हणल्या, घालून घ्या स्नान आणि करा तयारी. आणि मधल्या रस्त्यातच तिला कळलं की स्नान मारायला समाधीलाही बसवलं, आणि ती नकटी होऊन बसली बाजूला. मग या वेळेला तिने विचार केला, अशी फजिती आपली होऊ नये म्हणून इथे भागीरथी आधीच 2 दिवस येऊन बसली. आणि नुसतंच नव्हे तर म्हणले, आता मी इथे कायमचा मुक्काम करणार. हां, त्या ठिकाणी भोगावती, पुष्पावती, चरणावती, प्राणावती अशा 5 गंगा. आणि त्यामुळं पंचगंगा भागीरथी स्नाना लागी नित्य येती. सोपान देवांच्या स्नानाला 5 नद्या अखंड, नवे नवे भारतातली 108 तीर्थ तिथं आली. आणि त्या सर्वांनी सोपान देवांना स्नान तर घातलंच, पण पुन्हा तिथेच राहिलेत. अष्टोत्तरशे तीर्थांचा मेळा, नाम कराबाई वेल्हाळा. आणि अशा रीतीनं त्या करेमध्ये या सर्व तीर्थांचं स्नान आपल्याला होतं. सोपान देवांना स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर त्यांना भस्म लावलं, पितांबर नेसायला दिला, भगवे वस्त्र नेसायला दिली. हां, आणि अशा प्रकारे सगळी तयारी झाली. तयारी झाल्यानंतर एक 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 येऊ लागलेत आणि पाहू लागलेत. नामदेवराय सांगू लागलेत, निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणी ब्रह्मांड नायक, तया वंदिती इंद्राधिक, वरकडाचा पाडतो किती. आपल्या भक्ताचं कौतुक स्वतः भगवान करतायत. आता देव जिथं करतायत तिथं बाकीच्यांना. हां, आणि त्यामुळं सगळे हात जोडून उभे आहेत. इंद्राधिक, आता इंद्राधिक देव जिथे आहेत तिथं तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसं किती असतील, गणती त्याची काय हो. आणि जो तो सोपान देव, नवे नवे पांडुरंगराय ज्याला येईल त्याला सांगतोय, हा सोपान देव. हां, नामदेवराय सांगू लागलेत, अशा रीतीनं सोपान देवांचं कौतुक स्वतः भगवान करू लागले. तिथे समाधीच्या जे अशा प्रकारे समाधीचं त्या ठिकाणी स्नान घातलं, त्यांना बसवलं. त्या देवांगणांना विचार केला की एवढं समाधी सोहळ्यात आपल्याला कोण पाठव, वारांगणांना कोण पाठ पाठणार. मग आपण आधीच पुष्पवृष्टी करून घ्यावी. हां,
आणि त्यामुळे सगळ्या देवांगना तिथे आल्यात. माझी वर्षती गगना निवृत्ती लागत असे चरणा रखुमा देवी विठोबाच्या. त्या सगळ्यांनी सोपान देवांवर पुष्पवृष्टी केली, ते पाहिलं आणि मग आमच्या निवृत्तीनाथांना फार गैवरून आलं. देवाजवळ गेले, देवाच्या पायावर डोकं ठेवलं. देवा, आईवडिलांच्या मागं तू आमचा सांभाळ केलास, तू आम्हाला त्या ठिकाणी केलास आणि सर्व कौतुक तूच करतेस. आणि पुन्हा पुन्हा ते भगवंताच्या पायावरती डोकं ठेवू लागले. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्याला सांगितलं की अरे समाधीची वेळ जवळ होत आली. मग त्या ठिकाणी ब्रह्म इंद्र 33 कोटी नवही नाथ सवंगडी संत सनकाधिक गाढी वेद घोष आरंभिले. ब्रह्मदेव तिथे आलेत, इंद्र आलेत, 33 कोटी देव आहेत, नवनाथ आहेत, संत सनकाधिक आहेत, नारद तुंभर उंदवेत, सगळ्यांनी स्तवन करायला सुरुवात केली. इकडे पुंडलिकानं विणा घेऊन भजनाला सुरुवात केली, कीर्तनाला सुरुवात केली. आणि मग तिकडे तो सोपान देवांचं हृदय खाली होऊ लागलं. आता काय करावं? पांडुरंगाच्या पाया पडतायत, देवाला विनंती करतायत, देवा तुम्हीच आमचे आधार आहात. आणि हे झाल्यानंतर ही सगळी अवस्था आमचे विसोबा खेचर लांबून पाहतात. वाईट वाटलं. माझे गुरु आता स्वतः समाधीला बसणार, त्यांचं दर्शन मला होणार नाही. आणि त्यांची ती विमनस्का अवस्था पांडुरंगानं पाहिली आणि नजरेनंच खुणवली इकडे म्हणून. गंध आणि अक्षदा विसोबाच्या हाती पूजा ते करीती सोपानाची. गंध अक्षदा त्यांच्या हातात होत्या, त्यांनी पूजा केली सोपान देवांची. आणि मग सोपान देव निघणार. भगवंतांनी सांगितलं, अरे तूच सांगितले सगळ्याला काय, दिन व्योम तारा ग्रह गण शशी एक ऋषिकेशी सर्व महा, सगळ्या जगात देव भरून राहिलाय. आणि त्यामुळे त्या देवाची पूजा करून मग समाधीत बस. आणि एवढं म्हणल्यानंतर पूजिले गगन सोपानाने. कसं? धूप आणि दीप आणले संपूर्ण. पूजिले गगन सोपानाने धूप दीप सगळं आणलं आणि सर्वत्र त्या ठिकाणी टाकून चारही दिशेला 10 दिशेला भगवान आहेत या बाजूनं पूजा केली. प्रत्यक्ष पांडुरंगरायाची पूजा केली. आणि एवढी सगळी पूजा विधी झाली. मग त्या ठिकाणी भस्म पितांबर भगविती वस्त्रे योगी दिगंबर समागमी. भस्म लावलेलं, पितांबर नेसलेले, भगवी वस्त्र घातलेली आणि प्रत्यक्ष देव. एका बाजूला पांडुरंगराय, एका बाजूला निवृत्तीनाथ. तिकडे सगळीकडे जयघोष चाललेला आहे. कोणी वेदमंत्र म्हणतंय, कोणी कीर्तन करतंय आणि अशा प्रकारे गायन चाललेलं आहे. आणि त्यावेळेला एक एक पाऊल संथ चाललेलं आहे. सोपानदेव सगळ्यांकडे पाहत आहेत, प्रत्येकाला नमस्कार करतायत, प्रत्येक जणांच्या डोळ्यात पाणी आलंय, गायवरून आलंय. आणि अशा अवस्थेमध्ये मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीचा दिवस, सके 1218 दुर्मुख नाम संवत्सरे अमृत सिद्धी योग, बुधवारची दिवस आणि सकाळची वेळ. आमच्या पांडुरंगरायानं स्वतः सोपानदेवांना हाताला धरून त्या ठिकाणी समाधीला बसवायचं ठरवलं. सोपानदेवांना एकदम आठवण झाली. सोपानदेवांनी आपल्या पोतडीत हात घातला. आजपर्यंत कुणालाही माहीत नाही, कारण थोरल्या भावाच्या पुढे कुठं जायचं म्हणून तो सोपानदेवी ग्रंथ जपून ठेवला होता. तो ग्रंथ काढला, निवृत्तीनाथांच्या चरणावरती ठेवला आणि त्यांना सांगतायत, बाबा ही माझी आयुष्याची सेवा आहे. आणि त्यामुळं तो अप्रकाशित राहिला होता. म्हणजे अशा प्रकारानं आपण बाजूला राहून कार्य करावं, हे महत्त्वाचं लक्षण जर कोणाकडून शिकायचं असेल तो सोपानदेवांना. आणि मग ते हजारो लोक जमलेले, वेदघोष चाललेला, पांडुरंगाने धरलेलं, निवृत्तीनाथ तिथे उभेत आणि एक एक पाऊल चालत 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 सोपानदेवांना त्या जागेवरती बसवलं आणि त्यांच्यावरती मग शिळा ठेवली. आणि अशा प्रकारानं सोपान समाधी बैसला, सोपान समाधी बैसला, सोपान समाधी बैसला, सखोदेव पुष्प वरुषाव केला, सखोदेव पुष्प वरुषाव केला, जय जयकार भूगोळ कोंडला, जय जयकार भूगोळ कोंडला, वैष्णव नाम घोष
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव टाळी वाजवा टाळी म्हणा सगळे हा 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हा 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 नामदेव गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव म्हणजे नामदेवराय सांगतात सोपान समाधी बैसला सकल देवे पुष्प वर्षाव केला जय जयकार भूगोळ कोंदला वैष्णव गरजती नाम घोष जेवढे जेवढे लोक होते सर्वांनी भगवंताचा नामघोष केला सोपान देवांचा नामघोष केला असे सोपान देव धन्य धन्य तो सोपान स्वमुखे वर्णी श्री भगवान क्षणोक्षणा करिस्तवन ऋषी मुनी जन स्तविताती देव त्यांचं त्या ठिकाणी चिंतन करतो आणि त्याच्याबरोबर ऋषी मुनी धन्य धन्य तो सोपान धन्य धन्य समाधी धन प्रत्यक्ष येऊनी नारायण समाधी देती सोपाना तो का धन्य प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी येतात आणि त्यांना समाधीला बसवतात अशा प्रकारे आणि म्हणून त्यांचं जीवन धन्य झालं ते कृतार्थ झाले असे असणारे सोपान देव सर्व यात्रा ठिकाणी पाया पडते पुढे आमच्या मुक्ताबाईची गंमत अशी झाली ती सगळ्यात धाकटी तिला अतिशय वाईट वाटलं धायधाय धायधाय रडू लागली ती काय बोलते कळेना एखादं खात असलं तर ती खात असताना बोलू नये कारण ते काय बोललं कळत नाही तो उलटा परिणाम होईल त्याचा बाकणा आपल्या तोंडावर येईल त्यापेक्षा न बोललेलं बरं आहे आणि जो रडतोय त्याच्याशी बोलू नये कारण तो रडताना काय बोलते कळत नाही आणि हे शास्त्र निवृत्तीनाथांना माहिती होतं म्हणून निवृत्तीनाथ तिच्या पाठीवरती थापत आणि ज्या वेळेला तिचा आवेग संपला त्यावेळेला निवृत्तीनाथांनी विचारलं मुक्ते अगं दोन्ही भाऊ 1 महिन्याच्या अंतरात समाधीत बसलेत तुला वाईट वाटणं साहजिक आहे पण तुझं हे दुःख नाहीसं करण्याकरता काय करावं तू सांग कारण माझ्यावर जबाबदारी म्हणले चांगदेवाला मी जेव्हा उपदेश केला तेव्हा चांगदेव म्हणले होते आमच्या गावाला एकदा या मग आपण म्हणले तिकडे जाऊ आणि मग प्रतिपदेच्या दिवशी भगवंताचा निरोप घेऊन निवृत्तीनाथ आणि आईसाहेब चांगदेव म्हणून गावेवर का तिथे निघाले इतक्या लांब प्रवास असल्यामुळे त्यांना 3.5 महिने लागले आणि वैशाखात गेल्यानंतर वादळ झालं काय झालं आणि त्यांचा हात सुटला आणि वीज त्यांच्या अंगावर पडली त्या विजेत विलीन झाल्या आणि वैशाख वद्य दशमीला अशा प्रकारे पुढे झालं इकडे अशा प्रकारानं मुक्ताबाई तिथून निवृत्तीनाथ पांडुरंगाचा निरोप घेऊन निघतायत आणि मग पांडुरंगराय स्वतः समाधीजवळ गेले डोकं ठेवलं आणि निवृत्त ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेला जी अवस्था झाली तीच अवस्था पुन्हा त्यांची झाली आणि ती अवस्था झाल्यानंतर आता आवरायचं कोणी पुन्हा नामदेवराय पुढे झाले आणि देवाला म्हणू लागले अरे देवा काय करावं कशाला शोक करतोयस देव ऐकायला तयार नाहीत आता काय करावं आईसाहेबाकडे आमचे नामदेवराय गेले आईसाहेब तुम्ही तरी सांगा मग आईसाहेब पुढे गेल्या
आणि आयस्या म्हणू लागल्या, देवा सोपान तरी पोटीचा, तो प्राण असे तुमचा, तेथे शब्द म्हणायचा ऐसे मार्ग का. अहो सोपान तुमचा पोटीचा साक्षात प्राण आहे, आणि प्राण तुमच्यापासून वेगळा होईल का, हे तत्वज्ञान म्हणले देवाला आम्ही सांगायची पाळी आली. आणि त्यामुळं तुम्ही शोकावरा, आणि शोकावरून आता चला वेगी आश्रमा पुन्हा पंढरीला चला. आणि आईसाहेबांनी अशा रीतीनं आमच्या पांडुरंगरायाला समजवलं, आणि मग पांडुरंगराय तिथून निघाले. मोठा सोहळा निघाला. पांडुरंगराय निघाल्याबरोबर सगळे गावाच्या बाहेरपर्यंत गेले, आणि मग गावाच्या बाहेर गेल्यानंतर पांडुरंगरायांनी सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांनी पांडुरंगरायाला नमस्कार केला, आणि जनतेतून एकदम अदृश्य झाले देवच ते. हां, आणि मग जिथे अदृश्य झाले तिथे पांडुरंगाचं मंदिर बांधलं सासवडला. गावाच्या बाहेर पांडुरंगाचं मंदिर आहे. आज ते पुरंदऱ्यांच्या ताब्यात आहे अशा प्रकारे, पण त्याचा इतिहास असा आहे. मग अशा रीतीनं पांडुरंगरायाला सुद्धा प्रत्यक्ष ज्या संतांनी वेड लावलं, ज्याला शोक अनावर झाला, अशा संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली त्या संतांचं लक्षण मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. असे संत मधुर बोलून त्या मधुरा उत्तरानं लोकांना जिंकून घेऊन कृतार्थ करण्याचं कार्य करतात. आणि आपण त्या संतांच्या ठिकाणी जावं, आपल्या अपराधाची क्षमा मागावी आणि कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी करायची आणि भगवंताचा अवतार कार्य साजरी करायचं. असो, अशा रीतीनं या समाधी सोहळ्याची यथामती आमच्या वडिलांचं 55 वर्ष ऐकून जेवढं बोलता आलं तेवढं आपल्या पुढं बोललो, सादर केलं. आणि आपण सर्वांनी शांत चित्तानं समाधी सोहळा, कारण बहुतेकानं सासवडला येऊन ऐकलंच असेल असं नाही, त्या निमित्तानं ते होईल म्हणलं, आणि पुणेकरांना सोपानदेवांचा समाधी सोहळा कळेल ही एक भावना त्याच्यामध्ये होती, आणि ती तुम्ही सर्वांनी पूर्ण केली त्याबद्दल धन्यवाद देतो. मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी ते उपकारासाठी ते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी 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 आले घर वैकुंठी ना आले घर जावे कोंडी आले घर जावे कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंडी वैकुंठे ले घर जा वैकुंठे उपकारासाठी येते घर जाव कुंठी आले घर जाव कुंठी आले ते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जाव कुंठी पुन्हा
देव जय पांडुरंगा माई वल्लभाईच्या तुळशी माळा गाळा हे करगती ते पितांबर आला देव सुरवारा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा आषाढी कार्तिकी जनयती चंद्रभागे माझे आनंदी जय देव पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा